अशी एक लग्नगाठ भाग 14। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्ती आणि श्रेयस हनीमूनला गेले असता तिथेच तिला वेगवेगळे भास व्हायचे. आपल्या गाडीचा कुणीतरी पाठलाग करतो असं तिला वाटायचं. खिडकीतनं कोणीतरी डोळे रोखून बघत आहे असं तिला दिसायचं. तर आता पुढे वेटरचे डोळे पाहून ती बेशुद्ध पडली होती. पण शुद्धीवर आल्यावर तिला समजले की मी मगापासून 2-3 वेळेस जे रागाने लाल झालेले डोळे बघितले तो हा वेटर नाही. श्रेयसने तिला प्रेमाने उचलून घेतले आणि बेडवर झोपवले. श्रेयस म्हणाला, तुझी तब्येत बरी नाही आहे. तू पुरेशी झोपही घेतली नाही, म्हणूनच तुला असे भास होत आहेत. तू झोप आधी. तिने डोळे लावले. तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. तिने डोळे तर लावले होते, पण तिला झोप येत नव्हती. ती विचारात गुंतली होती. खरंच किती प्रेम करणारा नवरा मला मिळाला आहे आणि मला हे असं का होत आहे. ती खूप घाबरलेली होती. तिच्या मनात शंका आली. आपल्या खूप खूप सुखी आयुष्यात कोणीतरी आपल्याला दगा देणार असं वाटतं. त्या वादळाची चाहूल आहे की काय ही. तिचं अंग भीतीने सहारलं. तिचं मन खूप भरून आलं. तिने मनोमन देवाला सांगितले, हे परमेश्वरा, लहानपणापासूनचं माझी आई तू माझ्यापासून हिसकावून घेतली. मायाळू आजी होती, तीही नेली. सतत वडिलांचं माझ्याकडे दुर्लक्ष असायचं. फक्त वडिलांचे कर्तव्य पूर्ण केलं. बापाची माया मला कधीच दिली नाही. आणि सावत्र तर सतत ओरडतच असायची. मात्र आजीच्या गोष्टीप्रमाणे मनात आस होती की माझाही राजकुमार येईल आणि मला घेऊन जाईल आणि खूप खूप सुखात ठेवेल, माझ्यावर खूप प्रेम करेल. आणि खरंच आजीच्या सांगण्याप्रमाणे तसंच घडलंही. श्रेयससारखा खूप जीव लावणारा नवरा मला मिळाला. किती किती आनंदात होते मी. माझ्या आनंदाला स्वर्ग फक्त 2च बोटे उरलेला होता. परमेश्वरा, माझी आणि श्रेयसची ताटातूट करू नको कधीच. असा विचार करत असताना आणि श्रेयस तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असल्यामुळे तिला गाढ झोप लागली होती. झोपेत ती श्रेयसबद्दलच तिच्या मनात विचार चालू होते. अचानक तिच्या चेहऱ्यावर कुणीतरी राकट हात ठेवला. तिने खाटकन डोळे उघडले. पाहिलं तर तिथे श्रेयस नव्हता. तिथे अजय माने अधिक कुत्सित हास्य करत उभा होता. त्याला पाहताच तिच्या हृदयाची जबरदस्त धडधड वाढली. तरी ती अगदी हिम्मत करून बोलली, अजय, तू तू इथे का आलास? माझा नवरा येईल आता, तू इथून चालता हो. तो म्हणाला, घाबरू नकोस. अर्धा तास तरी तुझा नवरा येणार नाही. बागेत तो आणि मी गप्पा करत बसलो होतो. तेवढ्यात तिने घाबरून त्याच्याकडे पाहिले. त्याला तिला काय म्हणायचे आहे हे ओळखले. अगं नाही, मी तुझ्या नवऱ्याजवळ आपल्या प्रेमाबद्दल काहीच नाही सांगितलं. फक्त मला तुला भेटायचं होतं म्हणून. त्याचा अडसर नको म्हणून मी त्याला ज्यूस पाजलं आणि ज्यूसमध्ये थोडंसं गुंगीचे औषध टाकलं, म्हणून त्याला बागेतच बागड्यावर झोप आली. ती एकदम घाबरली. ये हरामखोर, तू माझ्या नवऱ्याला गुंगीचे औषध पाजले आणि आपल्या प्रेमाबद्दल हे काय सांगतो आहेस? मी कधी तुझ्यावर प्रेम केलं? हे लक्षात ठेव, मी तुझ्यावर कधीच प्रेम केलेलं नाही. तुझ्यासारखा नालायक हरामखोर माणसाशी मी प्रेम करायला वेडी आहे का? चल इथून ताबडतोब चालता हो, नाहीतर मी ओरडून सगळ्यांना गोळा करीन. चल निघ इथून, मला माझ्या नवऱ्याजवळ जाऊ दे. तो अगदी निर्लज्जपणे तिला म्हणाला, अगं हो, मी तुला अडवणार नाही, पण तुला माझ्यासोबत एकदाचं. असं बोलताच त्याला पुढे बोलू न देता तिने त्याच्या कानशिलात ठेवली. त्याच्या डोळ्यात अंगार संचारला. तिने पाहिले, खिडकीतून हेच डोळे तिला पुन्हा पुन्हा पाहत होते आणि त्यांच्या गाडीचा पाठलागही तोच करत होता. त्यानेही रागात तिच्या कानात ठेवली आणि संतापात बोलला, ही घे तुझी प्रेमपत्र आणि तुझ्या नवऱ्याला सांगून दाखव की ही मी लिहिली नाहीत. असं बोलून तो अगदी भेसूरपणे हसू लागला. तिने सर्व चिठ्ठ्या त्याच्या पुढे फेकल्या आणि म्हणाला, अरे, मी साधी चिठ्ठी अजूनपर्यंत तुला दिली नाही आणि तुझ्यासारख्या महानालायक माणसाला प्रेमपत्र द्यायला मी मूर्ख आहे का? तो हसला. हो का? बरं, ही सर्व चिठ्ठी वाच आणि तुला वाटत असेल तर हे तू लिहिलेलं नाही तर बिनधास्त तुझ्या नवऱ्याला चिठ्ठ्या दाखव आणि माझं नाव सांगून टाक आणि दे मला पोलिसांच्या ताब्यात. ह्या चिठ्ठ्या तूच लिहिल्या आहेत असं जर तुला वाटत तर माझी अपूर्ण राहिलेली इच्छा तुला एकदा पूर्ण करावीच लागेल. तिने सहज एक चिठ्ठी उघडून पाहिली तर चिठ्ठी पूर्ण तिच्या हातानेच लिहिलेली आहे असं स्पष्ट दिसत होतं.
खूप घाणेरडे शब्द त्या चिठ्ठीत वापरले होते. तिला अगदी वाचतानाही लाज वाटत होती. ती म्हणाली, मी कुठली चिठ्ठी लिहिली नाही, तर हे माझं अक्षरवाली चिठ्ठी कशी काय तुझ्याकडे? तो हसतच म्हणाला, मला काय माहीत, सांगून बघ तुझ्या नवऱ्याला. तो संतापातच म्हणाला, अजूनपर्यंत माझ्या तावडीत आलेली एकही मुलगी सुटलेली नाही. तू फक्त मला चकवून पडून आली, तरीही मी तुझ्यावर एक उपकार करतो. फक्त एकदाचं तुझं शरीर मला दे, नंतर तू तुझ्या नवऱ्यासोबत सुखात राहू शकतेस. तो अगदी निर्लज्जासारखे शब्द बोलत असताना तिच्या मनात खूप संताप खदखदत होता, पण तिचा सगळा नाविलाज झाला होता. तो अजून पुढे म्हणाला, मी तुझ्यावर अजून एक उपकार करतो. 15 दिवसाचा तुला अवधी देतो. तू तुझा हनीमून मनवल्यावर घरी जाशील, तेव्हा तू तुझ्या माहेरी ये आणि तिकडेच माझं घर आहे. तुला माहीतच आहे मी एकटाच राहतो. हरामखोर बापाने मला घरातून बाहेर काढलेलं आहे, तर मी सांगेन तिथं तू फक्त एकदाच ये. हो, मात्र हे लक्षात ठेव, जर तुला दिलेली मुदत संपली तर लगेच मी हे सगळे मला लिहिलेल्या तुझे प्रेमपत्र तुझ्या नवऱ्याला देईन. शेवटी जाताना तो अगदी निर्लज्जपणे हसतच म्हणाला, तृप्ती, तू खरोखरच अतिशय सुंदर आहेस. लग्नानंतर तर तुझ्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. मला तुझ्या या मादक सौंदर्याने अक्षरशः वेड लागलं आहे. तू कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रेमाचा स्वीकार केला असतास तर मला इथे यावं लागलं नसतं. तरी ती संतापाने बोलली, दुसऱ्याच्या बायकोला असं बोलताना तुला लाज कशी वाटली नाही? तो निर्लज्जपणे हसतच म्हणाला, मनासारखं काम करून घ्यायचं असलं म्हणजे लाज सोडावी लागते तृप्ती. ती अजून केविलवाणी रडतच म्हणाली, पण मी तुझ्यावर कधीच प्रेम केलेलं नाही. ते तर सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. तो म्हणाला. ती म्हणाली, तू मला जाळ्यात अडकवतो आहेस. तो म्हणाला, तृप्ती, जाळ फेकणं हे माझं नित्याचं काम आहे. त्याच्यात ज्या सापडल्या त्यांच्या सौंदर्याचा मी मनसोक्त उपभोग घेतो. थोडक्यात मासे पकडणाऱ्या कोळ्यासारखा माझा छंद आहे. तू माझ्या जाळ्यात आतापर्यंत अडकली नाहीस, म्हणून मला आता इथे यावं लागलं. आणि मी तुझ्यावर अन्याय करत नाही आहे. मला तुझ्यावर अन्यायच करायचा असता तर मी माझा कार्यभाग उरकवून कधीच फरार झालो असतो. आणि या चिठ्ठीमुळे तुला गप्पच बसावं लागलं असतं. तुला कुणाजवळ सांगण्याची हिंमत नसती झाली, कारण त्यात तूच अडकली असतीस. म्हणून तुझ्यावर तुझ्या इच्छेविरुद्ध बलात्कार मी सहज केला असता. पण मी तसं कधीच करणार नाही, कारण मला माहीत आहे बलात्कार करणं हा सामाजिक गुन्हा आहे. आणि असा गुन्हा मी कधीच केलेला नाही आजपर्यंत, कारण तशी पाळी माझ्यावर आली नाही. तसंच तुलाही स्वतः तुझ्या मर्जीने तुझं शरीर माझ्या स्वाधीन करावं लागेल. तुझ्याजवळ आता 2च पर्याय आहेत. तुझं शरीर मला एकदा दे आणि सुखाने संसार कर तुझ्या नवऱ्यासोबत कायमचा. आणि तसं नाहीच करायचं असेल तर तुझ्या नवऱ्याला या चिठ्ठींपासून सांभाळ. कसं सांभाळायचं ते मग मात्र मला दोष देऊ नकोस. चल, मी निघतो आता. फक्त 15 दिवस मुदत आहे तुला. 15 दिवसांनी भेट मला माझ्या घरी. हा माझा मोबाईल नंबर, मला कॉन्टॅक्ट कर येशील तेव्हा. असं सांगून तो तडक निघून गेला.